राज्य सरकार ज्या प्रकारे अधिवेशन घेण्यापासून पळ काढते आहे त्या संदर्भातली चिंता आम्ही राज्यपालांकडे जाहीर केली। एकीकडे राज्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत सरकारी पक्षाचं पदग्रहण होतं, सरकारी पक्षाचं कार्यालय उद्घाटन होतं, सरकारी पक्षाचे वाढदिवस साजरे होतात आणि कोरोनाचं कारण सांगून अधिवेशन मात्र केवळ 2 दिवसाचं घेतलं जातं। एवढंच नाही तर एकीकडे अधिवेशन 2 दिवसाचं आणि राज्यामध्ये मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात। त्या निवडणुकांना कुठलाही डेल्टा नाही आणि कुठलाही व्हायरस नाही। ही जी काही अवस्था आहे, एक प्रकारे राज्य सरकार पूर्णपणे या विधानसभेच्या अधिवेशनापासून पळ काढते। हे स्पष्ट दिसत आहे की ज्या प्रकारे या सरकारमध्ये घोटाळे बाहेर निघत आहेत, ज्या प्रकारचं करप्शन बाहेर निघत आहे, ज्या प्रकारची महाराष्ट्रातली स्थिती आहे, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सामान्य माणूस असेल, ओबीसी असेल, मराठा समाजाचा असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, सगळ्यांचा आक्रोश हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे अधिवेशन न घेणं हे अतिशय चुकीचं आहे, हे पळपुट धोरण आहे आणि म्हणून हे अधिवेशन त्यांना घ्यायला लावावं अशी विनंती आम्ही केली आहे। दुसरी विनंती आम्ही माननीय राज्यपाल महोदयांनाही केली आहे की संविधानाने जे नियम तयार केले आहेत त्या नियमाच्या अनुसार अध्यक्षाचं पद रिक्त झाल्यानंतर तात्काळ ते पद भरावं लागतं, ते रिकामं ठेवता येत नाही। त्याच्या प्रोसेसनुसार माननीय राज्यपालांनी जवळजवळ 3-4 महिने आधी सरकारला पत्र पाठवलेलं आहे, विधानमंडळाला पत्र पाठवलं आहे आणि नियमानुसार राज्यपालांनी पत्र पाठवल्यावर हे अधिवेशन आपल्याला जे काही इलेक्शन आहे, अध्यक्षाची निवडणूक आहे ती घ्यावी लागते। मात्र अधिवेशनावर अधिवेशनं चालले आहेत, हे सरकार विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक घेत नाही। आम्ही माननीय राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं की संवैधानिक कृती न पाळणं, संवैधानिक नियमाची पायमल्ली करणं एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचं ब्रेकडाऊन हे अतिशय चुकीचं आहे, हे कुठल्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही त्यांना एवढीच विनंती केली आहे की आपण माननीय राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्या की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संविधानाने त्यांच्यावर टाकलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं पालन ते करत नाही आहेत, हे किमान त्यांच्या निदर्शनास आपण आणून द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आहे। तिसरी मागणी आम्ही जी केलेली आहे ती अशी आहे की ओबीसीचं आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे 15 महिने वेळ काढू धोरण केल्यामुळे केवळ मागासवर्ग आयोग तयार करायचा होता, पण तो तयार न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलं आणि 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राज्यामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलेलं नाही। आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात ही मागणी केली होती की जोपर्यंत राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। सरकारने तशी घोषणा केली होती। वडेट्टीवारजी मंत्री यांनी सांगितलं मी आत्ताच भेटून आलो, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे आणि कुठली निवडणूक होणार नाही। आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत। म्हणजे आता पहिल्या टप्प्यात 5 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत सगळ्या पंचायत समित्या, याच्यामध्ये एकही ओबीसी करता राखीव जागा राहणार नाही। आणि आम्ही अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे, माननीय गव्हर्नर साहेबांनाही विनंती केली आहे, तात्काळ या निवडणुका पुढे करा। एकीकडे कोरोनाचं कारण देऊन तुम्ही जर अधिवेशन घेत नाही तर कोरोनात प्रचार करायचा कसा, कोरोनामध्ये सभा घ्यायच्या कशा, पुन्हा त्यांनी कोरोना वाढत नाही का, ही दुटप्पी भूमिका बंद करा। आणि अक्षरशः हा जो विश्वासघात ओबीसीच्या संदर्भात या राज्य सरकारने चालवला आहे तो बंद झाला पाहिजे। आणि माझं तर स्पष्ट मत आहे आणि मी आव्हान करू इच्छितो या राज्य सरकारमधले जे मंत्री ओबीसीचं हित
आणि आम्ही त्याचे हितेशी आहोत अशा प्रकारे बोलतात, त्या सगळ्यांना आता हा चॅलेंज आहे, त्यांना हे आव्हान आहे. राज्य सरकारकडे अधिकार आहे, त्यांनी राज्य सरकारकडनं आता कृती करून दाखवली पाहिजे आणि हे ज्या निवडणुका आहेत या पोस्टपोन केल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेण्यात येऊ नये. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आमच्या कोर कमिटीशी मी चर्चा केली आणि आम्ही हा निर्णय केला आहे की या संदर्भात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत, पण तरीही या सरकारचा डाव असेल की हे निवडणुका झाल्याच पाहिजे, तर भारतीय जनता पार्टी या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार लढवेल, दुसरा कुठलाही उमेदवार आम्ही लढवणार नाही. जिंकलो तरी हारलो तरी आम्हाला परवा नाही. आम्ही त्या जागा ओबीसी करता आरक्षित आहे असं समजून आम्ही केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी लढवू. पण ही ओबीसीच्या आरक्षणाची लढाई आता जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही. 26 तारखेला आम्ही त्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं आहे आणि त्याच्यानंतर सातत्याने उग्र आंदोलन भारतीय जनता पार्टी करत राहील. एकीकडे अधिवेशन लावून पळ काढला जातो, दुसरीकडे अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही. विस्कळीत असलेला सत्ताधारी पक्ष आणि मजबूत असलेला विरोधी पक्ष याच्यामुळे ही भूमिका होते असं वाटतं तुम्हाला? 100% आज विरोधी पक्ष ज्या प्रकारे एखादा विषय लावून धरतो आहे, ज्या प्रकारे सत्तारूढ पक्षाला एक्सपोज करतो आहे आणि त्याचवेळी सत्तारूढ पक्षाला भीती आहे, कारण त्यांचे आमदार जे आहेत हे सरकारवर नाराज आहेत. मंत्री मस्त आणि आमदार पस्त अशा प्रकारची अवस्था या महाविकास आघाडी सरकारमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना भीती वाटते की कदाचित हा आपल्या आमदारांचा संताप अध्यक्षाच्या निवडणुकीत व्यक्त झाला तर आपली काय अवस्था होईल, या भीतीमुळे ते अध्यक्षाची निवडणूक घेत नाही. तुम्ही आता राज्यपालांना विनंती केली आहे, हजारोंची गर्दी बघायला मिळते, कोणतीही कारवाई होत नाही. मात्र तेच नेते राज्याला संबोधित करत असताना सोशल डिस्टन्स पाळण्याचा नियम शिकवतात, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अधिवेशन घेत नाही. असं आहे की आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विम्याचे पैसे मिळालेले नाही, दुधाचे भाव ऑल टाईम खाली आहेत. 15 रुपयाला आणि 16 रुपयाला दूध विकावं लागतं आहे. आमच्या काळामध्ये 750 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊन दुधाचा भाव 25 रुपयावर स्थिर केला, पण आता मात्र सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आहे. एकीकडे धान उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळत नाही आहे, दुसरीकडे केळी उत्पादक शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे, कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे. आज शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापले जातात, जे 5 वर्षात हे पाप आम्ही कधी केलं नाही, ते पाप या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होतो आहे. पण हे सगळे विषय आम्ही विधानमंडळात मांडू या भीतीनं हे सरकार अधिवेशन घेत नाही. सगळ्यात तर महत्त्वाचं असं आहे की ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी मागणी केली होती की त्यांच्या आरक्षणावर 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं जावं. त्याला मात्र अक्षरशः त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही तुम्हाला या ठिकाणी मानतही नाही आणि तुमची दखल देखील घेत नाही, हे दाखवण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं. महाविकास आघाडीमध्ये सातत्याने विसंवाद आढळून येतो आणि जितेंद्र आव्हाडांचं जर आपण काल बघितलं त्यांची नाराजी दिसून आली. नाणारवर जे आहे ते विसंवाद दोन्ही पक्षामध्ये आढळून येतो. सर एकूण काय सांगाल? स्वतः पवारांनी त्याचं उद्घाटन केलं होतं, जागा दिल्यानंतर परत माघारी यावं लागतंय, स्थगित द्यावं लागतं, मुख्यमंत्र्यांनी स्टे दिलाय. असं आहे की या संदर्भात मला याची कल्पना नाही की मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती की नाही. खरं म्हणजे अशा प्रकारची स्थगिती ही नसती आली तर अधिक चांगलं झालं असतं. पण या राज्य सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षापुरतं विचार करतो आहे, आपल्या नेत्यांपुरतं विचार करतो आहे, जनतेचा विचार कोणीच करत नाही आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, अंतर्विरोधानं भरलेलं सरकार हे फार काळ चालत नसतं. यांचा अंतर्विरोध हा पूर्णपणे दिसतो आहे. आज केवळ सत्तेच्या गुळाला चिपकलेले मुंगळे अशा प्रकारची अवस्था आपल्याला महाराष्ट्रात दिसते आहे. परंतु हा सत्तेचा गुळ किती दिवस पुरेल हे मला माहिती नाही. आम्ही मात्र सक्षम विरोधी पक्ष आहोत. आम्ही जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मांडतच राहू. वडेट्टीवार स्वतः म्हणाले होते जिथपर्यंत हा मुद्दा निकाली लागत नाही निवडणुका होणार नाही.
एकीकडे असं असताना सुद्धा संभ्रमाची अवस्था कशी काय? नाही, संभ्रम काय, आता संभ्रमाची अवस्थाच नाही आहे. वडेट्टीवार ज्या दिवशी बोलतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका लागलेल्या आहेत. या सरकारमध्ये संभ्रम वगैरे म्हणजे यांना काय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, कोणाला प्रश्न माहिती आहेत का माहीत नाही. म्हणजे आता ओबीसी समाजाला इतकं खोटं सांगितलं जातं. मी वारंवार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून दाखवला के कृष्णमूर्तीचा, की ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे इम्पेरिकल डाटा. पण हे सांगतात आम्ही केंद्र सरकारला डाटा मागितला आहे. केंद्र सरकारचा डाटाची आवश्यकताच नाही. आणि केंद्र सरकारचा जो डेटा आहे त्याही संदर्भात सांगतो, 2011 साली UPAच्या सरकारमध्ये झालेली सामाजिक आर्थिक पाहणी ही जी होती, याच्यामध्ये UPAच्याच सरकारने 2013 साली हा निर्णय घेतला की यातली सामाजिक पाहणी ह्या मी फ्रीज करतोय, कारण त्याच्यामध्ये चुका आहेत आणि आर्थिक पाहणी देतोय. त्यानुसार आर्थिक पाहणी ही पूर्णपणे नावांसहित गावांसहित राज्य सरकारकडे आहे. त्याचाही उपयोग राज्य सरकार एम्पेरिकल डाटा म्हणून करू शकते. आम्ही त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात हे सांगितलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य देखील केलं होतं. त्यामुळे दिशाभूल करायची, विसंवाद या ठिकाणी करायचा आणि ओबीसींना अक्षरशः या ठिकाणी मूर्ख बनवण्याचं काम हे सरकार करत आहे. पण या राज्यातला ओबीसी हे सहन करणार नाही. त्यांना हे समजतं आहे यांचं काय चाललं आहे आणि हा उद्रेक राज्य सरकारला महाग पडेल. समसमान वाटा मिळावा म्हणजे अधिवेशन होत नाहीये दुसऱ्या 2 दिवसाचा आणि दुसरीकडे सत्तेचा वाटा मात्र सुरू आहे. नाही, आता हेच आहे की सत्ता पक्षाला नुसता वाटा आहे आणि जनतेला घाटा आहे. हीच आत्ताची अवस्था आहे. हे फक्त वाटेकरी आणि कसे वाटे आपल्याला करता येतील एवढाच यांचा प्रयत्न आहे. बाकी जनता कुठे खड्ड्यात गेली तरी यांना घेणं देणं नाही आहे. महामंडळाच्या वाटपावरून सुद्धा नाराजी आहे. महामंडळांची वाटप झाले त्याच्यावरून सुद्धा ते आता नाराजी असल्याचं दिसून येतं. असं आहे, आता नाराजीचं विचाराल तर तुम्ही कधी खाजगीत त्यांच्या आमदारांची चर्चा करा, म्हणजे काय काय नाराजी आहे तुम्हाला लक्षात येईल. सर एक प्रश्न एक सर प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. उद्याची प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही जी काही आमची पुढची दिशा आहे ती दिशा ठरवणार आहोत. आणि आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये येत्या काळातली आमची आंदोलनं आणि संघटनात्मक बांधणी या दोन्ही गोष्टींची चर्चा ही उद्याच्या आमच्या बैठकीत होईल. हिंदीमध्ये थोडक्यात नाही, मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवणार असेल तर फारच चांगलं आहे. त्यांनी लक्ष ठेवलंच पाहिजे, कारण एकेका खात्यामध्ये काय काय होत आहे हे त्यांनी लक्ष ठेवलं नाही तर आम्हाला विधानसभेत मांडावं लागतं, आम्हाला ते जनतेसमोर आणावं लागतं. त्यामुळे ते आम्हाला जनतेसमोर आणण्याच्या ऐवजी मुख्यमंत्री कार्यालयानेच जर त्याच्यावर अंकुश ठेवला तर ते अधिक चांगलं असेल. खरंच जर ते करणार असतील तर मी त्याचं स्वागत करेन. सर, एक वेगळा प्रश्न आहे. आज माननीय राज्यपाल जी से हमने भेंट की और उनको हमने निवेदन दिया है. महाराष्ट्र की सरकार विधानसभा का सत्र आयोजित करने से भाग रही है. जिस प्रकार के से सरकार के घपले घोटाले बाहर आ रहे हैं, इससे चिंतित सरकार विधानसभा में चर्चा ही नहीं करना चाहती. मात्र 2 दिन का अधिवेशन उन्होंने आयोजित किया है. महाराष्ट्र के भिन्न भिन्न प्रश्नों के ऊपर सरकार कोई भी चिंतन नहीं करना चाहती, कोई निर्णय नहीं करना चाहती. इसलिए हमने राज्यपाल जी को निवेदन देकर कहा है कि सरकार को वो कहे कि अधिवेशन अपनी पूरी अवधि तक हो. साथ में हमने ये भी निवेदन किया है कि महाराष्ट्र में विधानसभा के अध्यक्ष का पद ये कई महीनों से खाली है. नियम के अनुसार राज्यपाल जी ने पत्र दिया, उसके बावजूद उसको बाजू में रखकर कारोबार चल रहा है. ये संविधान के विरोध में कार्यक्रम, ये सारा कार्यक्रम चल रहा है. संविधान ने जो सरकार के ऊपर और विधानसभा के ऊपर जिम्मेवारी दी है, उस जिम्मेदारी को एक प्रकार से पूरे तरीके से धता बताकर और इस प्रकार का कार्य ये इनकी ओर से चल रहा है. और इसलिए हमने राज्यपाल जी को निवेदन किया है कि आप एक रिपोर्ट राष्ट्रपति जी को भेजें कि यहाँ पर जो संवैधानिक जो प्रक्रिया है उसको
पालन उसका नहीं किया जा रहा, संवैधानिक प्रक्रिया यहाँ चरमरा रही है, इस प्रकार की मांग हमने की है। तीसरी मांग हमने ये भी की है कि ओबीसी का जो आरक्षण है वो महाराष्ट्र सरकार के कारण वो आरक्षण खत्म हुआ है और अब सरकार ने तुरंत चुनाव लगाए हैं। जब तक ओबीसी का आरक्षण बहाल नहीं होता तब तक महाराष्ट्र में चुनाव न हो, ये मांग हमने की है। सर नवी मुंबईच्या विमानतळावर